पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 साठीची अंतिम प्रभाग रचना अखेर जाहीर झाली आहे। राज्य निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाल्यानंतर महापालिकेने ही रचना जाहीर केली। यावेळी शहरात एकूण 41 बहुसदस्यीय प्रभाग राहणार असून सदस्य संख्या 165 एवढी निश्चित करण्यात आली आहे। 22 ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांकडून तब्बल 5843 हरकती आणि सूचना दाखल झाल्या होत्या। यापैकी 1329 हरकती पूर्णपणे मान्यता करण्यात आल्या, 69 हरकती अंशतः मान्यता झाल्या, तर 4524 हरकती फेटाळण्यात आल्या। 11 आणि 12 सप्टेंबर रोजी याबाबतची सुनावणी पार पडली होती। अंतिम प्रभाग रचनेत काही प्रभागांच्या नावांमध्ये सुद्धा बदल करण्यात आले आहेत। कळस-धानुरी या प्रभागाचे नाव आता कळस-धानुरी लोहगाव उर्वरित असे करण्यात आले आहे। कोरेगाव पार्क मुंडवाचा प्रभाग आता कोरेगाव पार्क घोरपडी मुंडवा या नावाने ओळखला जाणार। मांजरी बु 17.5 नळी हा प्रभाग आता मांजरी बु केशवनगर 17.5 नळी असेल। रामटेकडी माळवाडी प्रभागाचे नाव रामटेकडी मारवाडी वैदुवाडी असे करण्यात आले आहे। त्याचप्रमाणे बिबेवाडी महेश सोसायटी प्रभागाचे नाव बदलून शंकर महाराज मठ बिबेवाडी असे झाले आहे। याशिवाय कमला नेहरू हॉस्पिटल रास्ता पेठ या प्रभागाचे नाव आता कसबा गणपती कमला नेहरू रोड केईएम हॉस्पिटल असे करण्यात आले आहे। गुरुवारपेठ घोरपडे पेठ प्रभागाचे नाव बदलून घोरपडे पेठ गुरुवारपेठ समताभूमी असे ठेवण्यात आले आहे। तसेच आंबेगाव कात्रज प्रभाग आता बालाजीनगर आंबेगाव कात्रज या नावाने ओळखले जाईल। या अंतिम प्रभाग रचनेमुळे पुणे महापालिका निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून पुढील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे। तर अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब आणि फॉलो करा न्यूज डॉट्सला। धन्यवाद।